नमस्कार नमस्कार गाईज. आजचा व्लॉग मी एक दिवस आधी रात्री गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवारचा शेवटचा दिवस गुरुवार होता, त्या दिवशी उद्यापनाचा जो दिवस होता त्या दिवशीचं मी म्हणजे हे सीन आहे. कारण त्या दिवशी माझे आई बाबा मी त्यांना बोलवलं होतं म्हणजे सवाष्ण ब्राह्मण म्हणून. आणि इथे आमचं वेडिंगसाठी काय घालायचं काय नाही याच्यावरचे डिस्कशन्स वगैरे चालले होते. आईचे मेजरमेंट्स वगैरे मी घेतले. त्यानंतर बरंचसं हे होतं, आई आली होती त्याच्यामुळे ते सगळं इथे मी कॅप्चर केलं. आणि त्या दिवशीचा अखंड दिवसाचा मी व्लॉग नाही करू शकले कारण दिवसभर ते येणार होते आणि मग त्या सगळ्याच्या कामाच्या गडबडीत माझा व्लॉग काही शूटच नाही झाला त्या गुरुवारचा. पण आता ते निघाले होते, मग त्यावेळेस थोडंसं क्लिप लावली होती तर ती थोडीशी ह्याच्यामध्ये ॲड करून टाकली. सो असा होता तो दिवस. आणि मग त्याच्यानंतर अर्ली मॉर्निंग 5 वाजता मी उठले कारण दुसऱ्या दिवशी शिवांशची स्कूल होती. आज होता शुक्रवार. शुक्रवारची सुरुवात अशी करायची ठरवली आहे की आता मॉर्निंगला जरा लवकर उठून सर्व कामे आवरायची. कारण काय होतं, कारण मी इथून नवीन रिझोल्युशन डे म्हणजे 1 जानेवारीला की नाही आपल्याला एक छान रुटीन बसवायची आहे, एक नवीन रिझोल्युशन घ्यायचं आहे. मग त्याची प्रिप्रेशन म्हणून आम्ही ना आधीपासूनच जराशी ट्राय करत होतो की कसं हे रुटीन बसेल वगैरे. आणि नुकतंच आम्ही ह्या नवीन घरात शिफ्ट झालेलो आहेत, त्याच्यामुळं रुटीन बसवण्यासाठी पण आम्हाला बराच दिवस लागले. 1-1.5 महिना गेला पूर्ण घर सेट करायला वगैरे. आणि मग मी व्लॉग स्टार्ट केले होते. पण एवढं ठरवलं होतं की जानेवारी 1पासून व्लॉगिंगचे कंटिन्यू टाकायचे. पण मग शूट्स वगैरे मी आधीपासून स्टार्ट केले की जसं जमेल तसं, कारण कन्सिस्टंटली मला मॅनेज करायचं होतं ना, त्याच्यामुळे मी प्रयत्न करत होते की ते व्हावं. सो असा माझा प्रयत्न चालला होता. भाग के आए हैं भाई. लगा इथं बस, आता इथं बस. आली. हॅलो गाईज. तर काय होतं, मॉर्निंगची धावपळ असते अशी. असं काही लवकर उठले 5 वाजता वगैरे, फटाफट आवरलं, स्वतःची आंघोळ वगैरे करून प्रॉपर. कारण देवाला भोग पण चढवायचा खूप दिवसापासून प्लॅन होता माझा की मॉर्निंगलाच आपण सगळ्या गोष्टी कराव्यात. सो फायनली आज डे 1 आहे. समजा की आज मी प्रॉपर मॉर्निंगला 5ला उठले आणि आज विदाऊट एनी हेजिटेशन, खूप व्यवस्थित जसं पाहिजे तसं पटकन उठले, आंघोळ केली, वॉशरूम वगैरे जाऊन आले, आंघोळ केली. आणि मग त्याच्यानंतर मी झाडझूड केली, स्वयंपाक केला, शिवांचा टिफिन बनवला, देवासाठी पण नैवेद्य काढून ठेवला. आणि मग ते नाही शिवांशला उठवलं, त्याचं बाबांनी केलं मग आंघोळ वगैरे. आणि मग त्याच्यासाठी सगळं मॉर्निंगचा मिल्क प्लॅन जो असतो, म्हणजे 1 बनाना, त्याच्यानंतर थोडेसे बदाम आणि दूध, गरम पाणी, हे सगळं आम्ही मॉर्निंगला घेतो. कारण प्रॉपर आपला आता जिम पण स्टार्ट आहे, तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे ना, म्हणून मग ते करतो. आणि मग आम्हाला झालं आज थोडं 3 मिनिट लेट, असं पडापड पडापड पळत 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 आलो. आणि मग आम्ही गाडी फायनली पण इथेच मिळाली. तर प्रॉपर नाही तर आम्हाला थोडं पुढे जावं लागतं, पण ठीक आहे आज इथेच मिळाली. सो मॉर्निंगचा जो पण आपलं हे होतं, टास्क होता, तो सक्सेसफुली कम्प्लीट झालाय. सो वाव, येस येस. आता जायचं 10 मिनिटं आधी ऊन घ्यायचं मस्त, गणपती बाप्पाच्या पाया पडते. चलो, मैं आज आपको गणपती मंदिर का टूर करा. शूज वगैरे रिमूव्ह करायचे. आणि मग अरे बापरे, इथे खूप थंड आहे बाबा बाबा. मग इथे मस्त असं कासव आहे, ज्याला मी अशी प्रणाम करते. आणि हे आमचे गणपती बाप्पा, वाव, जगातले सगळ्यात भारी बाप्पा. नमस्कार गणपती बाप्पा, दर्शन घ्या, दर्शन घ्या. मस्त मॉर्निंगला हे असं दर्शन होतं असं खूप.
असं आहे सगळं. ते मस्त मंदिर आहे. आणि मग मी इथे मॉर्निंगला एक 5 ते 10 मिनिट, कारण मॉर्निंगचं हे ऊन घ्यायचं असतं. व्हिटॅमिन डी मिळतो त्यात. सो हे सगळं घेते. तर छान छान आणि मस्त तुमच्याशी गप्पा मारते मग सुरुवातीला आता. मस्त वाटतं एकदम. सो असं माझं मॉर्निंग जायचं. त्यानंतर मी शिवांशला सोडून आल्यावर देवाची पूजा आणि मस्त तयारी करायची देवाची पूजेची वगैरे, आणि सर्व कामं होईपर्यंत मला जवळजवळ 2 वगैरे वाजायचे. म्हणून मग मी थोडासा चेंज करायचा प्लॅन केला की इतका उशीर झाल्यावर मग मी बुटीकची कामं कधी करायची. म्हणून मग मी काय केलं की अर्ली मॉर्निंग 4ला उठायचा प्लॅन केला. आणि नंतर मग मी जेव्हा भगवद्गीता स्टार्ट केली वाचायला, त्यावेळेस तर मला कळलं की अर्ली मॉर्निंग 4 वाजता उठलेला व्यक्ती खूप लवकर सक्सेसफुल होतो आणि खूपच खरंच खूप छान वाटतं. प्रोडक्टिव्हिटी दिवसभराची इतकी छान वाढते आणि त्याचा मला खूप आनंद आहे की मी ते करू शकले. हे तर खूप सुरुवातीला लास्ट मंथला जेव्हा आम्ही इथे नवीन आलो त्यावेळेसचा हा व्लॉग आहे. पण नंतर मग हळूहळू मी इथूनच स्टार्ट केलं की स्वतःला इव्हॉल्व करत गेले आणि मग मी रिझोल्युशन कन्सिस्टंटली आत्तापर्यंत मी करू शकत आहे ह्याचमुळे. तर अशी असते सुरुवात. त्यामुळे मी हा व्लॉग टाकला, मुद्दामून टाकला आत्ता, की तुम्हाला समजावं की आपण कशी सुरुवात करतो आणि कसं ते मेंटेन करायला पाहिजे आपण आपली कन्सिस्टन्सी. ह्यासाठी मी मुद्दामून माझी पूर्ण होल जर्नी याच्यामध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि थँक्स फॉर वॉचिंग.